नमस्कार. नक्षत्र ज्योतिष चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी आहे तुमची ॲस्ट्रो दोस्त के म्हणजेच सौ कल्याणी कुलकर्णी. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. पण काळजी करू नका, आजचे आपले पाहुणे तुम्हाला हवेत तरंगायला लावणार आहेत. होय, 16 मे 2026 ते 10 ऑक्टोबर 2026 या काळात एक खूप मोठी खगोलीय घटना घडणार आहे. न्यायदेवता, कर्माचा हिशोब ठेवणारे आणि संथ गतीने चालणारे शनिदेव एका नवीन घरात प्रवेश करत आहे. शनिदेव अब रेवती नक्षत्रात जात आहे. आता तुम्ही म्हणाल, के यात नवीन काय? शनी तर नेहमीच राशी बदलतात. पण थांबा, हा कोणताही साधासुधा बदल नाही. हा तब्बल 30 वर्षानंतर येणारा महायोग आहे. शनिदेव आपल्या सख्ख्या काकाजींना भेटायला चाललेत. कोण आहेत हे काका आणि हे भेट तुमच्या आयुष्यात काय राडा करणार आहे, हे आज आपण अगदी सोप्या आणि मजेशीर भाषेत समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, क्योंकि शेवटी मी एक खास उपाय सांगणार आहे, ज्याने शनिदेवाचं कोप नाही तर थेट कृपाप्रसाद मिळेल. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच नक्की सबस्क्राईब करा. नंतर तुम्ही ग्रहांच्या चक्रात हरवून जाल आणि सबस्क्राईब करायला विसरून जाल. एक रंजक कथा. शनिदेव आणि त्यांचे तोतले काका. गोष्ट समजल्याशिवाय भविष्याची मजा येत नाही, बरोबर ना? तर पुराणातल्या कथेनुसार रेवती नक्षत्राचे स्वामी आहेत पूषा देवता. हे पूषा देव सूर्यदेवाचे लहान भाऊ आहेत, म्हणजे नात्याने ते शनिदेवाचे सख्खे काका झाले. आता या काकांची एक मस्त आणि थोडी दंतकथा आहे. एकदा राजा दक्षच्या प्रसिद्ध यज्ञात मोठा गदारोळ झाला होता. तेथे भगवान शिवाचा अपमान झाल्यामुळे वीरभद्राने रागात येऊन अनेक देवांना शिक्षा केली. त्या गडबडीत वीरभद्राने पूषा देवांच्या थेट श्रीमुखातच भडकावली आणि त्यांचे सगळे दात पाडले. बिचारे पूषादेव तेव्हापासून तोतले झाले आणि त्यांना फक्त मऊ वाटलेलं अन्न आणि लापशी खावी लागते. ज्यांचा जन्म रेवती नक्षत्रात झालाय त्यांना दातांचे त्रास का होतात याचं गुपित आता तुम्हाला समजलं असेलच. पण दात गेले तरी पूषादेवांचा स्वभाव प्रचंड सहनशील, नम्र आणि प्रेमळ राहिला. ते पृथ्वीवर आले, मेंढपाळ बनले आणि त्यांनी शेतकऱ्यांची कष्ट जवळून पाहिले. शनिदेवांना अशीच कष्ट करणारी आणि नम्र माणसं आवडतात. त्यामुळे शनिदेवांचं आपल्या या दात नसलेल्या मेंढपाळ काकांवर खूप प्रेम आहे. शनिदेव आहेत कर्माचे मालक. माणूस मरणार तेव्हा त्यांचे कर्माचे गाठोडे शनिदेव पूषा देवांच्या हातात सोपवतात आणि सांगतात, काका, या आत्म्याला पुढचा योग्य रस्ता दाखवा आणि त्यांची लँडिंग सुरक्षित करा. पूषादेव हे वाट्याड्या आहेत, जे रस्ता चुकलेल्या जनावरांना, पाळीव प्राण्यांना आणि माणसांना योग्य मार्ग दाखवतात. गुगल मॅप नसतानाही गाय किंवा कुत्रं आपल्या घरी कसा परत येतो, तर ती या पूषादेवांचीच कृपा असते. तर असा हा पुतण्या आपल्या काकांच्या घरी म्हणजेच रेवती नक्षत्रात येत आहे. जेव्हा पुतणा काकांकडे येतो तेव्हा काका त्याचे लाड करणारच, त्याला गिफ्ट देणारच. त्यामुळे शनिदेव इथे खूप सॉफ्ट आणि दयाळू होणार आहेत. चला तर मग बघूया तुमच्या राशीवर या काका पुतण्याच्या भेटीचा काय परिणाम होणार आहे. मेष राशीच्या लोकांसाठी शनिदेव तुमच्या कुंडलीच्या 12व्या घरात म्हणजेच मोक्ष आणि खर्चाच्या घरात येत आहे. कसा असेल काळ? गेली 28 ते 30 वर्ष चाललेलं तुमचं एक मोठं कर्माचं चक्र आता पूर्ण होत आहे. मानसिक ताण, चिंता आणि डिप्रेशनमधून बाहेर पडण्याची हीच ती वेळ आहे. शनिदेव इथे तुम्हाला एक सॉफ्ट लँडिंग देतील. जर तुम्ही परदेशात असाल आणि दिशा सापडत नसेल तर आता परदेशात मोठे यश मिळेल. इगो बाजूला ठेवा, आत्मिक ज्ञान मिळेल, तुमची आर्थिक बाजू सुधारेल आणि बँक बॅलन्स वाढायला सुरुवात होईल. लपलेले शत्रू स्वतःहून समोर येतील आणि तुम्हाला योग्य रस्ता दिसेल. मेष राशीच्या लोकांनो,
तुम्ही व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत नाही. शनिदेव तुमच्याकडेच बघतायत. पटकन सबस्क्राईब करा. वृषभ राशी. वृषभ राशीच्या लोकांनो, तुमच्यासाठी शनिदेव 11व्या घरात म्हणजेच लाभाच्या घरात येत आहे. तुमच्यासाठी शनी हा योगकारक ग्रह आहे. कसा असेल काळ? गेली अनेक वर्षे तुम्ही जे प्रचंड कष्ट केलेत त्यांचं भरघोस पीक पदरात पडण्याची वेळ आली आहे. तुमचे मित्र आणि सोशल सर्कल तुम्हाला पुढे जाण्यासाठी खूप मदत करतील. फायदे: ऑफिसमध्ये जुने बॉस किंवा मार्गदर्शक तुमचा कामाची दखल घेतील आणि तुम्हाला पदोन्नती किंवा पगारवाढ मिळू शकते. तुमचे प्रेमसंबंध अधिक मधुर मऊ होतील. जे लोक रिसर्च, मेडिकल किंवा IT क्षेत्रात आहे त्यांना एखादा मोठा प्रोजेक्ट मिळू शकतो. कमी कष्टात जास्त फळ मिळण्याचा हा काळ आहे. टीप: वृषभवाल्यांनो, सबस्क्राईब करा, नाहीतर तो रागीट बैल धावून येईल, सांगून ठेवते. मिथुन राशी. मिथुन राशीच्या लोकांनो, रेवती नक्षत्राचा स्वामी बुध हा तुमचाच राशी स्वामी आहे. शनिदेव तुमच्या 10व्या घरात म्हणजेच कर्माच्या आणि करिअरच्या घरात येत आहे. कसा असेल काळ? संपूर्ण लक्ष आता तुमच्या नोकरी, व्यवसायावर केंद्रित होईल. करिअरमध्ये जी अनिश्चितता होती ती संपून तुम्हाला योग्य दिशा सापडेल. जर करिअर बदलायचं असेल तर हा काळ उत्तम आहे. फायदे: परदेश प्रवासाची योग आहे. समाजात तुमची प्रतिमा एक समजूतदार आणि अनुभवी व्यक्ती म्हणून बनेल. घरात सुख शांती नांदेल आणि वर्क लाईफ बॅलन्स छान जमेल. तुमच्या जोडीदारासोबतचे वाद संपतील आणि नात्यात गोडवा येईल. कर्क राशी. कर्क राशीच्या लोकांसाठी शनिदेव 9व्या घरात म्हणजेच भाग्याच्या घरात येत आहे. कर्क ही भावनिक रास आहे आणि हे नक्षत्रही खूप काळजी घेणारं आहे. कसा असेल काळ? तुमची अध्यात्मावरची श्रद्धा अधिक घट्ट होईल. एखादी धार्मिक यात्रा किंवा तीर्थक्षेत्राचे योग येतील. तुमचे गुरु किंवा मार्गदर्शक ऐनवेळी देवासारखे धावून येतील. जोडीदाराचे आणि सासरच्या लोकांचे भाग्यही चमकेल. कोर्ट कचेरीच्या कामात योग्य माणूस भेटून न्याय मिळेल. जुन्या चुकांमधून शिकून तुम्ही स्वतःला अपग्रेड कराल. सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांनो, जरा लक्ष द्या, क्योंकि मी पण सिंह राशीचीच आहे. शनी आपल्या 8व्या घरात म्हणजे अष्टम भावात येत आहे. अष्टम शनी ऐकून घाबरू नका, कारण शनी इथे आयुष्य वाढवणारा आणि संकटातून तारून नेणारा बनतो. कसा असेल काळ? हा काळ जुन्या जखमा आणि मानसिक त्रासातून बाहेर पाडण्याचा तुमच्या वाईट सवयी सुटतील. फायदे: इन्शुरन्स, वारसा हक्क किंवा जोडीदाराच्या पैशातून अचानक धनलाभ होऊ शकतो. ऑफिसमधलं वातावरण खूप चांगलं होईल. जर नोकरी बदलण्याचा विचार असेल तर नवीन आणि चांगली नोकरी समोरून येईल. तुमची अंतःप्रेरणा खूप तीव्र होईल, त्यामुळे मनाचं ऐका. टीप: सिंह राशीचे लोक व्हिडिओ बघतात पण माझी टीम म्हणते की सबस्क्रायबर्स वाढत नाही. प्लीज असं करू नका. आपल्या या सिंह बहिणीला सपोर्ट करा. कन्या राशी. कन्या राशीच्या लोकांसाठी शनिदेव 7व्या घरात म्हणजेच भागीदारी आणि लग्नाच्या घरात येत आहे. कसा असेल काळ? वैवाहिक आयुष्यात किंवा प्रेमसंबंधात जे संशयाची धोके आणि गुदमरल्यासारखे वाटत होते ते अब संपेल. शनिदेव तुम्हाला एक स्थिर आणि शांतता देणारा जोडीदार मिळवून देतील. फायदे: व्यवसायात नवीन पार्टनर्स मिळतील, पण व्यवहार पारदर्शक ठेवा. शत्रूंवर विजय मिळेल. ज्यांना मूल हवे आहे त्यांच्यासाठी हा नर्चरिंग काळ असून संतती प्राप्तीचे योग येतील. समाजात मान सन्मान वाढेल. कन्या राशीचे लोक सध्या स्वतःच्या सौंदर्यात हरवलेत. जरा माझ्या चॅनलकडेही बघा आणि सबस्क्राईब करा. तुळ राशी. तुळ रास ही पृथ्वीवरची सगळ्यात शक्तिशाली रास बनली जाते. शनिदेव तुमच्या 6व्या घरात म्हणजे शत्रू, रोग आणि कर्जाच्या घरात येत आहे. शनी तुमचा योगकारक ग्रह आहे. कसा असेल काळ? शत्रूंवर आणि संकटावर तुम्ही सहज मात कराल. कोर्ट केसेस चालू असतील तर 16 मे ते 10 ऑक्टोबर दरम्यान तुमच्या बाजूनी गोष्टी घडतील. फायदे: आरोग्याच्या तक्रारी दूर होऊन शरीर निरोगी होईल.
ऑफिसमध्ये राजकारण करणाऱ्यांची तोंडं बंद होतील. तुम्ही इतरांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारे मसीहा बनाल. संवाद साधून कोर्टाबाहेर मॅटर सेटल करण्याचे प्रयत्न करा. यश येईल. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शनिदेव 5व्या घरात म्हणजेच प्रेम, शिक्षण आणि बुद्धीच्या घरात येत आहे. कसा असेल काळ? तुमच्या लव्ह लाईफमध्ये जे अडथळे किंवा उशीर होत होता तो अब दूर होईल. नात्याला एक कायमस्वरूपी नाव मिळेल. फायदे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ सुवर्ण काळ आहे. उच्च शिक्षणासाठी किंवा स्पेशलायझेशनसाठी उत्तम संधी मिळतील. शेअर मार्केट किंवा गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. मुलांसोबतचे संबंध सुधारतील आणि ते तुम्हाला योग्य सल्ला देतील. तुमची बुद्धी तीक्ष्ण होईल. धनुराशी. धनुराशीच्या लोकांसाठी शनिदेव 4थ्या घरात म्हणजेच सुख, माता आणि घराच्या घरात येत आहे. कसा असेल काळ? घरामध्ये जे काटकसरीचे वातावरण होते तिथे अब शांतता लाभेल. तुमचे घर हे तुमच्यासाठी एखाद्या मंदिरासारखे शांत आणि सुखी वाटू लागेल. प्रॉपर्टीचे व्यवहार खूप आरामात आणि विना अडथळा पार पडतील. करिअरमध्ये खूप मोठे आणि सकारात्मक बदल होतील. नवीन बॉस येऊ शकतो जो तुम्हाला मदत करेल. आईच्या प्रकृतीत सुधारणा होईल आणि तिच्यासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. मकर राशीच्या लोकांनो, शनी हा तुमचाच राशीस्वामी आहे आणि तो अब तुमच्या 3ऱ्या घरात म्हणजेच पराक्रम स्थानात आणि संवादाच्या घरात येत आहे. कसा असेल काळ? तुमचा आत्मविश्वास आणि धाडस प्रचंड वाढेल. तुमच्या बोलण्यात एक वेगळीच जादू आणि वजन निर्माण होईल, ज्यामुळे लोक तुमचा आदर करतील. फायदे. लहान लहान प्रवासांमधून मोठे फायदे आणि मनःशांती मिळेल. भाऊ बहिणींसोबतचे मतभेद संपतील. IT, सॉफ्टवेअर किंवा तंत्रज्ञान क्षेत्रातील लोकांना मोठे यश मिळेल. जुने बॉस तुम्हाला नवीन बिझनेस किंवा स्टार्टअपसाठी मदत करू शकतात. विसा किंवा परदेश नागरिकत्वासाठी अप्लाय करायला हा काळ सर्वोत्तम आहे. कुंभ राशी. कुंभ राशीच्या लोकांनो, तुमचा राशीस्वामी शनिदेव तुमच्या 2ऱ्या घरात म्हणजेच धन आणि कुटुंबाच्या घरात येत आहे. कसा असेल काळ? हा काळ आर्थिक सुबत्ता आणि बँक बॅलन्स वाढवण्याचा आहे. कुटुंबात एखादं नवीन पाहुणं येऊ शकतं. अडकलेली प्रॉपर्टी किंवा वारसा हक्काचे पैसे मिळून मोठे आर्थिक संकट दूर होईल. तुमचे शब्द खूप तोलून मापून आणि प्रभावशील असतील. कुटुंबातील जुन्या परंपरा किंवा रीतिरिवाज पुन्हा सुरू होतील, ज्यामुळे घरात आनंद येईल. प्रामाणिक कष्टाला लक्ष्मीची भरपूर साथ मिळेल. मीन राशी. मीन राशीच्या लोकांसाठी शनिदेव थेट तुमच्या 1ल्या घरात म्हणजेच लग्नात येत आहे. तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक नवा आणि सुवर्ण काळ सुरू होत आहे. जुन्या वाईट सवयी, आळस आणि नकारात्मक विचार गळून पडतील. फायदे. समाजात तुम्ही एक लीडर किंवा मार्गदर्शक म्हणून समोर याल. तब्येतीकडे लक्ष द्या. व्यायाम किंवा योगासने सुरू करा. शरीर सुदृढ होईल. करिअरमध्ये अचानक मोठा पॉझिटिव्ह बदल होईल. कदाचित तुम्ही क्षेत्रही बदलू शकता. भागीदाराच्या व्यवसायातून मोठा नफा होईल. महाउपाय. शनिदेवाच्या कृपेसाठी काय करावे? शनिदेव जेव्हा आपल्या लाडक्या पूषा काकांच्या घरात आले आहे तेव्हा ते खूप आनंदी आहे. या काळात शनिदेवाचा शुभ आशीर्वाद मिळवण्यासाठी एक सोपा उपाय करा. प्राण्यांची सेवा करा. पूषादेव हे मुक्या जनावरांचे, गायीचे आणि हरवलेल्या पाळीव प्राण्यांचे रक्षक आहे. या 7 महिन्याच्या काळात जितकं शक्य होईल तितके कुत्रे, गायी किंवा इतर पक्षी प्राण्यांना अन्न पाणी द्या. प्राण्यांवर क्रूरता करू नका. शक्य असल्यास शाकाहाराला प्राधान्य द्या. यामुळे शनिदेव अत्यंत प्रसन्न होतात. कसा वाटला हा व्हिडिओ? तुमच्या राशीनुसार तुम्हाला काय अनुभव येत आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, आपल्या नक्षत्र ज्योतिष परिवाराचा हिस्सा बनण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका रंजक आणि महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हनुमान. ओम नमः शिवाय.